महायुतीचं सरकार आल्यापासून राज्यात बीड, परभणी, कल्याणसह अन्य ठिकाणी घडलेल्या घटनांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सर्वसामान्यांमधून चिंता व्यक्त होतीये। कोल्हापुरातील माध्यमांनी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी राज्यातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून बीड सारखं प्रकरण वेगळ्या दिशेनं नेलं जातंय का अशी शंका उपस्थित केली आहे। सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा सिस्टीम काय करते हे महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं गृह खात्यानं अजून जे आरोपी आहेत त्यांना काल त्यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे। हे 3 आरोपी सापडले तर बक्षीस दिलं जाईल। मूळ आरोपी सापडल्याशिवाय या केसचा उलगडा होणार नाही आणि म्हणून एका वेगळ्या दिशेला ही केस घेऊन जायचं चाललंय का असा संशय आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी येतोय आणि म्हणून माझी राजकीय नेतृत्व करणाऱ्यांना, सत्तेत असणाऱ्यांपेक्षा पोलीस खात्याची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे की 20 दिवस झाले, 22 दिवस झाले आरोपी जर सापडत नसेल तर देश पातळीवर आम्ही काय उत्तर देणार आहोत। देश पातळीवर आमच्या पोलीस खात्याबद्दल आम्ही एवढं चांगलं बोलतो त्याबद्दल आम्हाला तोंड दाखवता येईल का। आणि म्हणून मला वाटते की पोलीस खात्यानं कुठलाही राजकीय दबाव या न घेता या आरोपींना पकडावं। जर पोलिसांनी ठरवलं तर निश्चितपणे 48 तासात नाही तर 24 तासात हे आरोपीला पकडू शकतात। राज्य सरकारच्या खाते वाटपानंतरही अजून अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्यानं सरकारचं काम सुरू आहे की नाही असा प्रश्न पडत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलंय। नेमकं कुठल्या दिशेनं जावं हे अजून मंत्र्यांना लक्षात आलंय का नाही कळत नाही अशी परिस्थिती आहे। कारण की मंत्री झाल्यावर कारभार घ्यायला पाहिजे होता, ताबडतोब रिव्ह्यूज घ्यायला पाहिजे होते, काय संकट आपल्या समोरचे आहेत त्याची चर्चा या ठिकाणी करणं अभिप्रेत त्या ठिकाणी तो, परंतु काहीच हालचाली सध्या तरी त्या ठिकाणी दिसत नाहीत। एका बाजूला DAPचा तुटवडा त्या ठिकाणी चालू आहे खताचा, त्याच्याबद्दल कृषी खात्याची भूमिका काय आहे हे समोर त्या ठिकाणी येत नाही। म्हणजे अडचणीत सगळेच आहेत परंतु सरकार मात्र चालू नाही अशी वास्तवता आहे।